जैन मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे पुणे सिटी बद्दल सर्व काही. तर आता आपल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा ह्या डिक्लेअर झालेल्या होत्या. बऱ्यापैकी जिल्ह्यांची मैदानी चाचणी ही 20 जानेवारी पासून चालू होणार होती, पण काही काळासाठी त्यामध्ये अनिश्चित अशी स्थगिती आलेली आहे. कारण की आता महानगरपालिकेच्या निवडणुका असो की इतर निवडणुका असो, तर अशामुळे त्यामध्ये थोडीफार दिवसासाठी स्थगिती आली आहे. पण आता आपल्या पुणे सिटीच्या तर तारखा पण आलेल्या नव्हत्या. तर आपल्या पुणे सिटीचं ग्राउंड कधी होईल, त्याच्यानंतर पुणे सिटीला आपल्याला यावेळेस ग्राउंडला किती मार्क्स घ्यावे लागतील, त्याच्यानंतर आपल्याला पेपरला किती मार्क्स घ्यावे लागतील, यावेळेस ज्या 1733 इतक्या जागा आहेत, तर या जागांमध्ये जर आपल्याला एक जागा फिक्स करायची असेल तर आपल्याला किती टोटल करावी लागेल. सर्व कॅटेगरीसाठी बोलत आहे मी. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटीसी सर्व कॅटेगरीबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट आहे त्या मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतील. तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच हा स्पेशल व्हिडिओ आहे. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या पुणे सिटीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येतील आता समोर, त्या मी अचूकपणे आपल्या चॅनलवर सर्वात आधी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण जर बघितलं की आता पुण्याचा पेपर पॅटर्न 2024 ला तर भरतीच झाली नाही, पण 2023च्या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कसा होता. कारण की 2023चा जर आपण पेपर बघायला गेलो तर 2023च्या पेपरमध्ये आपल्याला काय आढळून येते, तर 2023चा पेपर हा बऱ्यापैकी कन्फ्यूज वाला होता. कारण की जिथं मुलांना आता मुलं भरपूर असे कन्फ्यूज झाले होते की जिथं मुलांना 90 मार्क्स येत होते, तिथं 5-6 मार्क तरी मुलांचे तिथं कमी झालेले आहेत. 5-7 मार्क डायरेक्ट कमी झालेले आहे. 82-83 मार्कांवर मुलं तिथं येऊन टेकलेले होते. जिथं मुलं 90 मार्क्स घेत होते तिथं 82-83 मार्कांवरच मुलं येऊन टेकलेले होते 2023च्या भरतीमध्ये. 720 जागांसाठी जी भरती झाली त्यासाठी. तर आता यावेळेस 1733 इतक्या जागा आहेत. तर या 1733 जागांमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला किती टोटल करावी लागेल, ग्राउंडला किती मार्क्स घ्यावे लागतील, त्याच्यानंतर लेखीला किती मार्क्स घ्यावे लागतील, टोटल मार्क्स आपल्याला किती घ्यावे लागेल, तर यावर आपण सविस्तरपणे पाहणार आहे. तर सर्वात आधी आपण आता बघू की 720 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागला, तर तो बघू आपण सविस्तरपणे. तर यावरून आपल्याला एकच समजून येईल की या ज्या 720 जागांसाठी जर इतका कट ऑफ लागू शकते, तर 1733 यावेळेस अडीचपट इतक्या जागा यावेळेस पुणे सिटीला आहेत. तर आपल्याला किती टोटल करावे लागेल, तर ते पण आपण सविस्तरपणे पाहणार आहे. तर सर्वसाधारणचा जर आपण कट ऑफ बघितला 720 जागांसाठी, तर ओपनचा 134 लागला, महिलांचा 126 लागला, खेळाडूचा 125 लागला, त्याच्यानंतर प्रकल्पचा 130 लागला, भूकंपाचा 124 लागला, त्याच्यानंतर माजी सैनिकचा 120 लागला, पोलीस पल्ल्याचा 112 लागला, होमगार्डचा 131 लागला. तर अशा प्रकारे ओपनचा 134 मार्कांवर कट ऑफ तिथं येऊन गेलेला होता. तर बऱ्यापैकी कट ऑफ हा हाय. जरी आता जागा तर त्या मानाने समजा आता जर आपण बघितलं, थांबा एक वेळेस, जर आपण जागा जर बघितल्या तर त्याच्या मानाने कट ऑफ पण हा तसा हाय लागलेलाच आहे. कारण की पुणे सिटी असो, छत्रपती संभाजीनगर सिटी असो, त्याच्यानंतर नागपूर सिटी असो, ह्या ज्या सिटी आहेत ना, तर ह्या बऱ्यापैकी मुलांच्या ह्या टार्गेट असतात. त्यामुळे 1-2 मार्क तरी प्लस इथं मेरिट ही जातच असते प्रत्येक वेळेस. पण आपल्याला आपण जर तिथं आता अर्ज भरलेलाच आहे तर आपली तयारी पण तशीच ऍडव्हान्स मध्ये असायला पाहिजे. तर आता पुढची कॅटेगरी बघू, एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीचा सर्वसाधारण 121, महिलांचा 109. तर आता एक वेळेस जर आपण बघितलं, आता आपण सर्वसाधारणचा सर्वात आधी सर्व कॅटेगरीचा बघून घेऊ. ओपनचा 134 सर्वसाधारण, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा 130, ओबीसीचा 126, एसबीसीचा 122, एनटीडीचा 129 आणि एनटीसीचा 129, त्याच्यानंतर एनटीबीचा 126, व्हीजेचा 127 आणि एसटीचा 115, एससीचा 121. तर आपल्याला सर्वसाधारणचा कट ऑफ यावरून कसा आढळून येतो, तर सर्वसाधारणचा ओपनचा 134, तर त्याच्यानंतर एसबीसी, एससी आणि एसटी या ज्या कॅटेगरी आहेत ह्या 3, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आता ह्या 3 कॅटेगरी ज्या आहेत एसबीसी, एससी, एसटी यांच्या कट ऑफ हा बऱ्यापैकी कमी लागलेला आहे. एससीचा तर फक्त 121 लागला, त्याच्यानंतर एसटीचा 115, त्याच्यानंतर एसबीसीचा 122. तर आता ज्या या 3 कॅटेगरीसाठी जर बोलायचं झाल्यास तर एससी, एसटी आणि एसबीसी, तर ह्या 3 कॅटेगरींनी जर या 2025च्या भरतीमध्ये 1733 जागांमध्ये जर आपण 122-23 जरी क्रॉस केलं तरी आपल्या सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहेत. हे तुम्ही
ठामपणे मी तुम्हाला सांगू शकतो एक प्रकारे. तर इतके जरी आपण 122-23 जरी क्रॉस केली तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होऊ शकते. त्याच्यानंतर ज्या इतर कॅटेगरी आहेत, तर इतर कॅटेगरीने जर 128 प्लस जरी आपली टोटल केली, 128 प्लस म्हणजे आता 2.5 पट इतक्या जागा आहेत. आणि विशेष म्हणजे यावेळेस पुण्याला पण भरपूर जागा आहेत 1733 आणि मुंबईला पण 2459 जागा आहे. त्याच्यानंतर मीरा भाईंदरला भरपूर आहे, ठाणेला भरपूर आहे. यावेळेस आपलं आपलं म्हणजे कॉम्पिटिशन हे बऱ्यापैकी वाटलं गेलेलं आहे. तर यावेळेस पुणेला पण आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे आता एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर मागच्या भरतीपेक्षा नक्कीच कट ऑफ हा खाली येऊ शकतो, एक माझं मत आहे. कारण की जागा पण 2.5 पट आहे यावेळेस पुणे सिटीच्या. त्याच्यानंतर जर आपण बघितलं महिला कॅटेगरी बद्दल जर बघितलं आणि इतर ज्या कॅटेगरी मी सांगितल्या एससी एसटी एसबीसी या 3 कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीना 128 129 प्लस आपल्याला करणे अनिवार्यच आहे. कारण की या ज्या कॅटेगरी आहेत यांना टोटल ही कुठं पण करावीच लागत असते. त्यामुळे आपल्याला टोटल करणे अनिवार्यच आहे. 128 29 आपल्याला क्रॉस करावीच लागेल. त्याच्यानंतर महिला कॅटेगरी जर बघितली, ओपनचा 126 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा 116, ओबीसीचा 112, एसबीसीचा 103, एनटीडी 116, एनटीसी 120, एनटीबी 112, व्हीजे 120, एसटी 105, एससी 109. तर अशा प्रकारे महिला कॅटेगरीचा कट ऑफ हा लागलेला आहे. तर आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की एसबीसी एससी एसटी यांचा कट ऑफ किती लागला? 103, 105 आणि 109. तर 110 मार्कांच्याच खाली हा कट ऑफ हा आपला 2023च्या भरतीचा महिला कॅटेगरीचा या 3 कॅटेगरीचा लागलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इतर कॅटेगरींना फक्त 120च्या समोर एकही कॅटेगरी गेलेली नाही आहे. फक्त एनटीसीचे 120 मार्कावरून मेरिट लागलेली आहे महिलांची. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आणि एनटीडी यांच्या 116 मार्कांवर, ओबीसी 112 मार्कांवर. म्हणजे आपण जर या भरतीमध्ये 1733 ज्या जागा आहेत, आपण जर या 3 कॅटेगरी जर सोडल्या एससी एसटी एसबीसी या फक्त तुम्ही 105 110 च्या मदत जरी आपण टोटल केली तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढतील. म्हणजे पेपर पॅटर्न जर 23च्या भरतीवाने जर आला तर नक्कीच आपलं सिलेक्शन हे 105 110च्या दरम्यान होईल. जर पेपर पॅटर्न जरी सोपा आला तरीही आपण जर फक्त 112 115च्या दरम्यान जरी आपण टोटल केली तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढतात. तर बाकीच्या कॅटेगरींना 110 प्लसच जर केली, म्हणजे आता जसा पेपर पॅटर्न होता 23चा, तर तसा जर आला तर आपण जर 110च्या वरती जर चढलो ना, आपण जर इतकी टोटल केली तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच पुणे सिटीला होऊ शकते यावेळेस. तर आता भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त बघूया. कारण की प्रकल्पग्रस्त असो की होमगार्ड असतो, यांच्या लिस्ट आम्ही सांगतच आलेलो आहे की 2-4 मार्कांचा फरक पडतो सर्वसाधारणचा. त्याच्या व्यतिरिक्त इतर असा काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला टफ ही द्यावीच लागते. तर त्यामुळे आपण प्रकल्पग्रस्त बघू. ओपनचा 125, ओपनचा 130, 124 ईडब्ल्यूएस, ओबीसी 120, एसबीसी 113, एनटीडी 129, एनटीसी 126, एनटीबी 121, व्हीजे 127, एसटी 99 आणि एससी 114. तर आपण बघितलंच आहे की आपल्याला टोटल ही बऱ्यापैकी करावीच लागते. आता इथं ईडब्ल्यूएसचं 130 लागली तर इकडे 124 लागली. 6 मार्कांचा फरक आपल्याला आढळून येतो. त्याच्यानंतर 126 ओबीसीचे लागले तर इकडे 120 ओबीसीचे प्रकल्पाचे लागले. तर असा 4 ते 5 मार्कांचा फरक आपल्याला इथं आढळून येतो या आपल्या सर्वसाधारण मध्ये आणि प्रकल्पग्रस्तामध्ये. इतका जास्त काही फरक आपल्याला इथं आढळून येत नाही. त्याच्यानंतर जर आपण होमगार्डचं बघितलं मागच्या वेळेस, तर होमगार्डचा 131 ओपनचा, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 123, ओबीसी 121, त्याच्यानंतर एसबीसी 112, एनटीडीची जागा नव्हती, एनटीसी 103, व्हीजे 123. अशा प्रकारे कट ऑफ हा होमगार्डचा पण लागलेला आहे. तर आपल्याला यावरून आढळून येते की आपल्याला सर्वसाधारण असो की त्याच्यानंतर प्रकल्प असतो, आपल्याला आपल्या होमगार्ड असो की प्रकल्पग्रस्त असो, आपल्याला ही सर्वसाधारणला स्टप द्यावी लागते. सर्वसाधारणच्या खालोखाल म्हणजे 3-4 मार्क कमी फक्त आपली मेरिट ही लागत असते. त्याच्यानंतर महिला जर बघितल्या तर महिला एससी एसटी एसबीसी या ज्या महिला कॅटेगरीच्या महिला आहेत, तर यांनी जर 105 ते 110च्या मदत जरी आपण मार्क्स घेतले तरी आपले सिलेक्शनचे चान्सेस हे वाढू शकतात. बाकीच्या इतर कॅटेगरीच्या महिला प्रवर्गांनी जर 110 क्रॉस केले तरी आपले सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी येतील. कारण की 1733 जागा आहे, जागा पण भरपूर आहे. मेरिट ही नक्कीच खाली येऊ शकते.
त्याच्यानंतर सर्वसाधारणचा आपण बघितलं की सर्वसाधारणला आपल्याला बऱ्यापैकी 134 ची ओपन लागलेली आहे. तर आता एससी, एसटी, एसबीसी या ज्या 3 कॅटेगरी आहे यांना फक्त 120 जरी आपण क्रॉस केली, 122, 123 च्या दरम्यान जरी गेलो तरी आपले सिलेक्शनचे चान्सेस या 1733 इतक्या जागांमध्ये आपलं सिलेक्शन हे फिक्सच होऊ शकते. इतर कॅटेगरींना आता आपल्याला माहितीच आहे, जागांचा या कॅटेगरीवर काहीही असा वेगळा फरक आपल्याला आता आपण बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या मेरिट लिस्टा बघत असतो. तर या ज्या इतर कॅटेगरी आहेत यांना जागांचा वगैरे कॉम्पिटिशनचा वगैरे असा काही वेगळा फरक पडत नाही, कारण की या कॅटेगरींना टोटल ही बऱ्यापैकी करावीच लागत असते. 129, 130 प्लस आपल्याला टोटल ही नक्कीच करावी लागत असते. तर आपण यावरून आता समजून जाऊ शकतो की आपल्याला या ज्या कॉम्पिटिशन मध्ये जर टिकायचं आहे इतर कॅटेगरींनी तर आपल्याला 128, 129 प्लस करावीच लागणार. बाकीच्या कॅटेगरी आहेत या एससी, एसटी, एसबीसी या कॅटेगरींनी जर 120, 122, 23 जरी क्रॉस केले तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होऊ शकते, कारण की यावेळेस 1733 इतक्या जागा आहेत. तर आता राहिला ग्राउंडचा विषय. तर आपण बघितलं आता हे पूर्णचा पूर्ण कट ऑफ. तर आता राहिला ग्राउंडचा विषय. तर ग्राउंड हे आपलं एकंदरीत जर सांगायचं झालं तर 15 फेब्रुवारीच्या नंतरच बऱ्यापैकी चान्सेस आहे पुणे सिटीचे. बाकीचे जे लहान जिल्हे आहेत ज्यांच्या तारखा 20 जानेवारी आलेल्या होत्या त्यांचे ग्राउंड होऊ शकतं आधी, पण या ज्या पुणे सिटीचा आहे तर पुणे सिटीचं ग्राउंड हे नक्कीच 15 फेब्रुवारीच्या नंतरच होईल. 15 फेब्रुवारी तुम्ही टार्गेट ठेवा की आपलं ग्राउंड हे 15 फेब्रुवारीला चालू होईल. तर अशा प्रकारचं आपण एक टार्गेट ठेवा. तर आता मी जे सांगितलेली हे तुम्हाला टोटल आहे, तर इतकी जरी टोटल तुम्ही केली तर काही कॉम्पिटिशन वगैरे इतका काही घाबरायचं काम नसते, कारण की प्रत्येक भरतीमध्ये कॉम्पिटिशन असतेच आणि मुलं हे असणारच आहे. आता जागा निघल्या तर मुलं फॉर्म भरणारच आहे प्रत्येक ठिकाणी. आता कुठेही जा तुम्ही, मुंबईला जा, मीरा भाईंदरला जा, ठाणेला जा, कुठं पण जा, नागपूरला जा, छत्रपती संभाजीनगरला जा, तर बऱ्याचपैकी ठिकाणी हे कॉम्पिटिशन असणारच आहे. पण इतकं आता कॉम्पिटिशन तर हे असणारच आहे, पण या कॉम्पिटिशनला भिवून न जाता आपण फक्त आपल्या कॅटेगरीला किती टोटल लागते, आपल्या कॅटेगरीला जर आपण इतकी टोटल केली तर जितकी टोटल केली समजा आता तेवढी जर आपण क्रॉस गेलो तर आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढतील. 15 फेब्रुवारी तुम्ही टार्गेट ठेवू शकता की आपल्या पुणे सिटीचं ग्राउंड हे चालू होऊ शकते. त्याच्यानंतर जशा काही प्रॉपर अपडेट येत राहतील त्या मी अचूकपणे आपल्या चॅनलवर टाकत असतो. सोबतच आपण पुणे जिल्हा विशेषचा असा सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे की जेणेकरून आपला तसा परीक्षा भिमुखच म्हणजे आपल्या पोलीस भरतीला जशा प्रकारचे प्रश्न येतात त्याप्रमाणेच आता मी एक प्रश्नावली म्हणजे प्रश्न टाईपच फक्त प्रश्न आणि उत्तर या टाईपचा एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.